नमस्कार. आज आकाशाशी जडले नाते या शीर्षकांतर्गत हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये दोन विलक्षण व्यक्तिमत्वांना आपण भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांचा आकाशातील प्रवास. महाराष्ट्र गीत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी लिहिलेलं. त्याची तिसरीच ओळ आहे, प्रिय आमचा देश महाराष्ट्र देश हा. त्यातली तिसरी ओळ आहे, आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे. तर हे दोन जे आज आपल्या सोबत चर्चेला उपस्थित आहेत, नीलम आणि आमोद, यांच्या आकांक्षांच्या समोर गगन ठेंगणं आहे. सुरुवातीला मी कमांडर नीलम इंगळे यांची ओळख करून देताना त्यांच्या आई वडिलांचा मुद्दाम परिचय करून देऊ इच्छितो. प्राध्यापक भगवान इंगळे, आशा इंगळे मॅडम, या दोघांच्या मार्गदर्शनाखाली शिकवणीने नीलम इंगळे यांची कारकीर्द सगळी घडलेली आहे. मी सरांना विनंती करतो की त्यांनी उभं राहावं. त्यांच्या पुस्तकांबद्दल मी आवर्जून सांगू इच्छितो की ढोर असेल, उभारणी असेल, भिडू असेल, या पुस्तकांनी संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले प्राध्यापक भगवान इंगळे आहेत. आणि आज ते इथे उपस्थित आहेत. नीलम इंगळे यांच्या आजी सुद्धा उपस्थित आहेत. त्यामुळे हा एक वेगळा योगायोग आहे. आजीबाई आलेल्या आहेत. आजींना सुद्धा नमस्कार करा. कारण बघा, आपल्या देशामध्ये नारी शक्ती सक्षमीकरणाच्या घोषणा भरपूर दिल्या जातात, परंतु असा एकमेव परिवार आहे की जिथे प्रत्यक्षात ती घडलेली आपल्याला पाहायला मिळते. नीलम इंगळे यांची संपूर्ण कारकीर्द ही कारकीर्द एअर इंडिया मध्ये घडली. 22 वर्षापूर्वी यांचं मूळ गाव नगर जिल्ह्यातील खर्डा आहे. खर्ड्याची इतिहास प्रसिद्ध लढाई सगळ्यांनी आपल्या इतिहासात पुस्तकामध्ये वाचलेली असेल. मुंबईतून गगन भरारी असा हा जो प्रवास आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. मी त्यांना सुरुवातीलाच या सगळ्या प्रवासामागची प्रेरणा तुम्ही काय आहे ती सांगावी, जेणेकरून ते खूप मोठ्या प्रमाणात मुली उपस्थित आहेत, मुलं उपस्थित आहेत, ज्यांच्या डोळ्यामध्ये भविष्याची स्वप्न आहेत. या तरुणाईला तुम्ही प्रेरणा द्यावी, त्यांच्या मनामध्ये नवीन आकांक्षांचे पंख फुटले पाहिजेत, जेणेकरून इथे उपस्थित असलेल्या मुली पुढच्या भविष्यातल्या अशा कार्यक्रमांमध्ये येऊन बोलतील. नीलम, तुम्ही सुरुवात तशी करावी. थँक्यू म्हात्रे साहेब. नमस्कार. आता प्रवास हा माझा कसा झाला, मला प्रेरणा कशी मिळाली. मी मुंबईत, माझे वडील प्राध्यापक होते, तेव्हा आम्ही जे प्रवास करायचो तो म्हणजे आपली एसटी, मुंबई ते नगर, हा आमचा एसटीचा प्रवास असायचा. त्यापुढे त्यापेक्षाही जास्त मी काय बघितली नव्हती. बैलगाडी चालवली होती, माझ्या मामाने हातात दिला होता बैलगाडीचा लगाम. तर मी विमानही बघितलेलं नव्हतं, वैमानिक काय असतं मला काही माहिती नव्हतं. पण 12वी झाल्यानंतर मी एक स्वतःच सेल्फ एक्झामिनेशन केलं की आपला कल कुठे आहे. आणि मला लक्षात आलं की मला गणवेश हा फार आवडतो. गणवेशातली शिस्त, त्याच्यातली जबाबदारी ही मला फार आकर्षित करायची. नंतर आणि मी बरेच पुस्तकं, आमच्या घरात दुसरं काही नसायचं पण पुस्तकं असायची. बरोबर. आमच्या वडिलांचं कसं अन्न वस्त्र निवारा आणि पुस्तकं, पुस्तकच पुस्तकं घरात. आणि ते पुस्तकं वाचून वाचून मराठी साहित्य म्हणा, अजून जागतिक विषयांवरती पुस्तके, जग कसं असेल याचं कुतूहल माझ्या मनात निर्माण झालं होतं. की फारच क्युरिओसिटी असायची की जग कसं असेल, आपल्या भारताबाहेर कशी काय परिस्थिती असेल वगैरे. मग या सगळ्या गोष्टींचा मी विचार केला आणि 12वी नंतर ठरवलं की आपण वैमानिक बनूया. त्याच काळात मी अशोक वटकर यांचं जगत जेता नावाचं पुस्तक वाचत होते, सिकंदरावर आधारलेलं. आणि त्या सिकंदराला 15 वर्षात अख्खं जग जिंकायचं होतं. मग मी विचार केला की आपल्याला जग तर जिंकता येणार नाही सगळं, पण आपलं सगळं जग बघूया मात्र, आणि ते सुद्धा ड्युटीवर. म्हणून असा सगळा विचार करून मी ठरवलं की मला वैमानिक व्हायचंय. पण हे वैमानिक व्हायचं कसं, तर कुणीच वैमानिक, आमच्या परिचित सगळे शिक्षक मंडळी, बरोबर. तर ते काय माहितीच नव्हतं कसं व्हायचं. घरच्यांना सांगितलं मी की मला पायलट व्हायचंय, तर असा काय कडकडून विरोध झाला. घर अजून वेळ लागले का तुला, एक असला वाह्यात नाद.
ते जे IIT ची परीक्षा दिली आहे, इंजिनिअरिंग कर, मग सरळ मार्गी चल ना. हे काय हे खूळ अशा गोष्टी. बरोबर. पण मला तर वैमानिकच व्हायचं होतं. मग शेवटी मी काय केलं, की मी सगळ्या जितके शिक्षक मंडळी होते त्या सगळ्यांना फोन केले. त्यांना विचारलं, की तुमच्या परिचित कोण वैमानिक आहे का? आणि अशा ओळखी काढून काढून सगळी माहिती मिळवत गेले. तरी ते आपले नातेवाईक वगैरे असतात तिथे आगीत तेल ओतणारी मंडळी. ते त्यांचं म्हणणं असं आहे, मराठी कधी कोण पायलट होतं का? ते पारसी पंजाबी लोकांचं, त्यात मुलगी. मुलगा आहे का हो तुम्हाला? मुलगा असताना मुलीवर एवढा खर्च, कारण हा फार खर्चिक आहे. म्हणजे माझ्या वेळेस तेव्हा 10 लाख खर्च होता बरोबर. आणि आता 1 कोटी पर्यंत जातो. तर असं सगळं असताना सुद्धा पण मी दटून राहिले. मी शेवटी तेच केलं. मी आपल्या नानांना फोन केला. हा. हां, नाना आमचे म्हणजे त्यांना फार कळवळ असते आणि माझ्या वडिलांचा ढोर आल्यामुळे त्यांची आमची ओळख झाली होती आणि आमचे गावचे, जामखेडचे. नानांना म्हटलं, "नाना, हे असं होतंय, मला वैमानिक व्हायचंय." पण हे माझ्या वडिलांना हे म्हणजे विरोध करतायत फार. ते म्हणले, "काय नाही, सगळ्यांना घरी घेऊन ये माझ्या." हां, आम्ही सगळे नानांच्या घरी गेलो हो. आणि नानांनी अगदी मस्त त्यांच्या खुसखुशीत खमंग स्टाईलमध्ये फोडणी दिली. "काय भगवानराव, पोरीला व्हायचंय पायलट आणि तुमचे पाय लट-लट." आम्ही त्यांनी प्रोत्साहन दिलं. ते शेवटी मला माननीय श्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे घेऊन गेले आणि तिथून त्यांनी मुख्यमंत्री निधीतून मला आर्थिक मदत दिली होती तेव्हा. म्हणून नानांचे उपकार वा. हे मी कधीच विसरणार नाहीये. मग असा हा माझा प्रवास झाला. म्हणजे माझी जी झेप घेतली आहे, तर ही झेप ह्याच्या खाली पंखांना बळ देणारी ही अशी मंडळी होती. वा, फारच सुंदर तुम्ही तुमचा अनुभव सांगितलेला आहे, जेणेकरून इथल्या तरुण मुला मुलींना प्रेरणा मिळेल. आता आपल्यासोबत आमोद सुद्धा जॉईन झालेले आहेत. आमोद, स्वागत आहे आपलं. आमोद केळकर, वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मुख्य व्यावसायिक अधिकारी, होंडा एअरक्राफ्ट कंपनी, हे आज अमेरिकेमध्ये आहेत. आणि तिथून, बरं तुम्हाला मुद्दाम सांगतो, तिकडचे 3 वाजलेले आहेत. आमोद तरी आपल्या सोबत जॉईन झालेले आहेत आणि त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. त्यांची जी कंपनी आहे, मी आता मुद्दाम आमोदनी त्यांच्या लिंक्डइनवर त्यांचे जे प्रेसिडेंट आहेत इडेतो यामासाकी यांचं भाषण टाकलं होतं, ते मी मुद्दाम वाचलं आणि त्या भाषणामध्ये उल्लेख केलेला आहे की त्यांचं 250व जेट नुकतंच विकलं गेलेलं आहे. आणि अशा कंपनीचे हे वरिष्ठ अधिकारी आपल्यासोबत आज सामील झालेले आहेत. मी स्वागत करतो. आणि अमोद, प्रथमच म्हणजे जसा मी नीलमना प्रश्न विचारला तसाच प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो की एकूण प्रवास हा जो तुमचा आहे सुरू झालेला, त्या प्रवासाबद्दल सुरुवातीला सांगा आणि मग नंतर आम्हाला तुमच्या कार्यपद्धतीबद्दल, तुमच्या एकूण तिथल्या कंपनीतील सगळ्या वातावरणाबद्दल जाणून घ्यायला आवडेल. कारण इथे खूप मोठ्या प्रमाणात 2-1 हजार मुलं मुली आहेत, तरुण, ज्यांना परदेशामध्ये जायचं आहे, शिकायचं आहे किंवा त्यांच्या पंखामध्ये बळ आपल्याला भरायचं आहे. तर त्यामुळे तुम्ही तिकडून जरा त्यांना मार्गदर्शन करावं. थँक्यू सो मच. सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा. आणि सगळ्यांबरोबर आता बोलताना खूप आनंद होतोय आणि आपण ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद. सो माझं लहानपणचं सगळं शिक्षण हे पुण्यातच झालं आणि इंजिनिअरिंग कॉलेजमधनं मेकॅनिकल इंजिनिअरिंग पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी COEPतनं झाल्यानंतर मी 3 वर्ष नोकरी करून नंतर कॅनडाला मास्टर्स करायला गेलो आणि मग त्यानंतर माझा हा एरोस्पेसचा प्रवास सुरू झाला. सो मी साधारणतः लेट 90s मध्ये 99-2000च्या सुमाराला एरोस्पेसचं माझं सुरू झालं. आणि मी सुरुवातीला कॅनडातली सगळ्यात मोठी कंपनी जी आहे बंबार्डियर म्हणून, तर त्यांच्याकडे मला सुरुवातीला नोकरी. तर अर्थातच जेव्हा नवीन बाहेर न आलेला माणूस म्हटल्यावरती त्यांनी मला अगदी ज्युनियर मोस्ट जो जॉब होता ज्युनियर अनालिस्टचा तो दिला आणि मग हळूहळू शिकत गेलो गोष्टी आणि संधी मिळत गेल्या. आणि त्यानुसार मग 14 साली मी पहिल्यांदा त्या कंपनीचा व्हाईस प्रेसिडेंट झालो बंबार्डियरचा. आणि मग 21 पर्यंत मी तिथे होतो आणि 4 वर्षापूर्वी जानेवारी 2021ला मी इथे अमेरिकेला मूव्ह झालो. आणि आता मी होंडामध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणजे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट आणि चीफ कमर्शियल ऑफिसर म्हणून आहे. तर माझ्या जबाबदाऱ्यांमध्ये इंजिनिअरिंग, सेल्स, R&D, फ्लाईट टेस्ट, FAAचं सर्टिफिकेशन, एअरवर्दीनेस आणि आफ्टर मार्केट. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नुकत्यातच मी 1 वर्षभरापूर्वी
आमचा जो नवीन प्रोग्राम आहे एशेलॉन नावाचा, जे जगातलं पहिलं ट्रान्सकॉन्टिनेंटल USA लाईट जेट असेल, त्या सगळ्या प्रोग्रामचा मी आता हेड झालेलो आहे. तर अशा साधारणतः माझ्या जबाबदाऱ्या आहेत. खूपच आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही ज्या जबाबदाऱ्या आता निभावतात या बद्दल आम्हा सगळ्यांना आनंद आहे आणि अभिमान सुद्धा आहे. मी पुन्हा नीलम तुमच्याकडे येतो की आता तुम्ही बाबांबद्दल सांगितलं आणि एकूण प्रवासाबद्दल सांगितलं. आता साधारणतः इथे मुली ज्या आहेत या मुलींच्या समोर किंवा मुलांच्या समोर एक प्रश्न असतो सतत. इंग्रजीचा न्यूनगंड आपल्या लोकांना खूपच छळत असतो आणि तो एक पुढच्या अ, 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 जे शैक्षणिक वाटचाल असते पुढची किंवा व्यावसायिक वाटचाल असते त्यामध्ये हा इंग्रजीचा न्यूनगंड खूप त्रासदायक ठरतो. तुम्ही तर थेट पायलट झाल्यानंतर आता तुम्ही कमांडिंग पोझिशनला आहात. तुम्ही प्रशिक्षण देतात. तर हे सगळं भाषिक जे ट्रान्सफॉर्मेशन आहे हे कसं केलं त्याबद्दल जरा सांगा तुम्ही. हो, तसं आमच्या घरी सुद्धा आई वडिलांना माझ्या इंग्रजीने भरपूर छळलं होतं. हा, आणि ते कोकाटेची पारायणं वगैरे चालायची बर. भरपूरच. पण म्हणून त्यांनी मुद्दाम मला इंग्रजी माध्यमात घातली. हो. आणि आता कमर्शियल लायसन्स, पायलट लायसन्सला सुद्धा इंग्लिश प्रोफिशियन्सी एक्झाम असते. बरोबर. आणि त्याला एक विशिष्ट लेवलची इंग्लिश तुम्हाला यावीच लागते. बरोबर. म्हणून आपलं मागचंही सत्र मी ऐकलं. विचार भरपूर चांगले मांडले होते. बरोबर. फक्त एकच मला वाटत होतं, की आपला देश अजून प्रगत नाहीये. हं. तर आपली जी भाषा आहे, जेव्हा आपण प्रगत देश होऊ, मग आपली भाषाही तिथपर्यंत जाईल. आपल्या इथे टॅलेंट जे आहे यंग लोकांचं, हं. ते ओळखायला जर त्यांना दुसऱ्या देशांमध्ये जायची गरजच भासायला नको. बरोबर. आणि तिकडे जायचंय तर त्यांची व्यवहाराची भाषा बोलावीच लागते, बरोबर. ती इंग्रजी. म्हणून माझं शिक्षण इंग्रजीत झालंय. आणि म्हणून काही इंग्रजीची काही प्रॉब्लेम आला नाही मला. पण असेही आहेत मराठी माध्यमातलेही वैमानिक आहेत. हं. पण थोडेसे लाजतात, बुजतात इंग्रजी बोलायला, पण त्यांना एफर्ट जास्त घालावा लागतो. बरोबर. म्हणून मराठी ही आहेच, ही आपलीच मायबोलीच आहे. पण इंग्रजीवरही प्रभुत्व मिळवणं तितकंच गरजेचं आहे. निश्चित. आपल्याला जर ग्लोबलायझेशनचा विचार करायचा आहे, Right. वसुदैव कुटुंबकम, हो. मग त्या कुटुंबाची भाषा आजकाल इंग्लिश आहे, कारण ते रूल करतायत सध्या. बरोबर. म्हणून ती आपल्याला शिकणं फार महत्वाचं आहे. तुमच्या पायलट म्हणून जेव्हा तुमचं काम सुरू झालं, वैमानिक म्हणून तुमची जी पहिली फ्लाईट होती, पहिलं विमान तुम्ही चालवलं, तो अनुभव जरा त्याबद्दल सांगा. मी विमान कधीच बघितलेलं नव्हतं. ते पहिल्यांदा मी विमानात बसले ते विमान उडवण्यासाठी. वा. आणि पहिली मला आठवतेच, मी जेव्हा लखनौहून मुंबई ही फ्लाइट केली होती, छोट्या विमानात. हो. मुंबई दर्शनसाठी मी माझ्या वडिलांना पैसे मागितले होते. हा. पिकनिक जाणार होती सैले, त्यांनी काही दिले नव्हते तेव्हा. पण हे मुंबई दर्शन जे मी विमानातून केलं तेव्हा, हो. हो, म्हणजे तो अनुभव मी विसरू. आणि दिवाळी होती. हा. आणि त्या दिवाळीमध्ये आम्ही छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्टला लँड केलं. आणि त्या आधी जी मुंबई दिसली आणि ते जे मुंबई दर्शन, ते अजून शहारे येतात माझ्या अंगावर. वाव. आणि ती जी दिवाळी, ती मुंबई सजलेली होती. अतिशय, म्हणजे तो माझा पहिला विमानातला अनुभव. आमोद, मी पुन्हा आपल्याकडे येतो. तुम्ही आता ज्या पद्धतीचं काम करतात आणि तुमच्या कंपनीबद्दल वाचल्यानंतर लक्षात येतं की बोईंग सारख्या मोठ्या कंपन्या आहेत आणि अन्य सुद्धा विमान निर्मितीमध्ये असलेल्या कंपन्या आहेत. परंतु आता होंडाने हे जे काम सुरू केलेलं आहे तुमचं, नुकतंच 250 विमान विक्री झाली. दुसरं होंडा जेट एलिट 2 हे सुद्धा तुमचं विमान येऊ घातलेलं आहे. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये नवीन ह्याच्यात काम करताना जास्त अनुभव मिळतो, जास्त कामाचा. मी इथे विद्यार्थ्यांना मुद्दाम सांगतो की या होंडा एअरक्राफ्ट कंपनीमध्ये आपले आमोद सर आहेत, यांना सगळ्यांना रिपोर्टिंग करावं लागतं. म्हणजे यांच्याकडे सगळी सूत्र त्या कंपनीची आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला विचारू इच्छितो की अ, ही एकूण सगळ्या या नेतृत्व करत असताना आपला कस लागतो आणि तुमच्या सगळ्या क्षमता आहेत, या सगळ्या क्षमता तुम्हाला तिथे सिद्ध कराव्या लागतात. या संदर्भातल्या काही तुम्ही आठवणी सांगाल का? कारण तुमचे टॉम क्रूज बरोबरचे किस्से वगैरे आम्हाला सगळ्यांना माहिती आहेत, परंतु ते जरा अधिक इलॅबोरेट करून काही आठवणी तुम्ही सांगितल्या तर मुलांना जास्त इंटरेस्टिंग वाटतील. तर हो, नक्कीच, नक्कीच. थँक्यू. सो जनरली काय होतं, की आपण जेव्हा एखाद्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जातो, मी आधी बंबार्डियरमध्ये होतो, ती 70 ते 80 हजार लोकांची कंपनी होती. आता होंडा तर ऑलमोस्ट 2.25 लाख लोकांची कंपनी आहे.
तर इथे जेव्हा तुम्ही मोठ्या पदावर काम करता तेव्हा तुम्हाला खूप वेगवेगळ्या संस्कृती आणि देशांमधल्या लोकांबरोबर काम करावं लागतं. आणि मग त्या प्रत्येकाची एक कामाची पद्धत असते. भाषा तर ऑफकोर्स सगळ्यांच्या वेगवेगळ्या असतात. आणि नीलम म्हणाली त्याप्रमाणे सगळ्यांना जोडणारी मग एक भाषा सध्या तरी बिझनेस लँग्वेज इंग्लिश आहे. मग या सगळ्यामध्ये त्या प्रत्येकाला मोटिव्हेट करून एका पर्टिक्युलर दिशेमध्ये त्या काहीशे किंवा काही हजार लोकांना न्यायचं, हे एक छान वेगळ्या प्रकारचं आव्हान असतं. आणि आता ऑफकोर्स त्याचे बरेच अनुभव पण शिकायला पण खूप मिळतं. आणि माझ्या मते तुमचं नेटवर्क अतिशय स्ट्रॉंग पाहिजे आणि त्याची काळजी तुम्ही शाळेत असल्यापासून घेतली पाहिजे, की ज्या पद्धतीनं तुम्ही तुमचं नेटवर्क एस्टॅब्लिश करता आणि त्या लोकांबरोबर संबंध ठेवून मग कोण आपापल्या क्षेत्रात कुठे कुठे प्रत्येकजण वेगवेगळा जाईल तिथे संबंध ठेवणं, ज्याच्यामुळे तुमची जागरूकता आणि जगाचं ज्ञान कायम अप टू डेट राहिलं पाहिजे. मी आजही पहाटे लवकर उठून वर्ल्ड न्यूजचा पहिला सगळा एकदा सगळं वाचून घेतो, एक अर्धा तास, सो दॅट काय कुठे चाललंय हे आपल्याला रेफरन्सेस माहिती पाहिजे. आता थोडंसं फन साईडला सांगतो, की या कामाच्या निमित्तानं मला खूप थोरा मोठ्यांबरोबर सहवास आणि अनुभव मिळतात. आणि त्यातला आता मोस्ट रिसेंट सध्याच्या या जॉबमध्ये म्हणजे सुपरस्टार हॉलिवूडचा टॉम क्रूज ह्याच्या बरोबर, कारण तो आणि मी आता एका पर्टिक्युलर प्रोजेक्टवरती काम करतोय. पण तो इतका मोठा माणूस आहे की आपल्याला वाटतं की तो हॉलिवूडचा म्हणजे कदाचित सगळ्यात मोठा सुपरस्टार आहे, परंतु अतिशय डाऊन टू अर्थ आणि नम्रपणे बोलणं आणि माणसं जोडणं. तर हे म्हणजे त्याचा तर फार मोठा तो गुण आहे. पण हा गुण मी अनेक आपल्या भारतातल्या पण अत्यंत यशस्वी आपापल्या क्षेत्रात वर गेलेल्या लोकांकडे बघितला. तर तो एक फार महत्वाचा गुण मला शिकायला मिळतो नेहमी, की तुम्ही कितीही तुमच्या क्षेत्रात असलात आणि श्रेष्ठ असं तुम्हाला वाटत असलं, तरी कोणतरी फार अजून ग्रेट माणसं कायम असतातच. तर त्यामुळे त्यांच्याकडनं शिकत राहणं आणि स्वतः विद्यार्थ्याची भूमिका घेणं, हे हे प्लीज सगळ्यांनी ठेवलं ना, तर आपलं हळूहळू आपलं पण फार सगळी पर्सनॅलिटी रिच होत जाते. व्यक्तिमत्व आपलं जास्त उत्तुंग होतं. खूपच छान तुम्ही वर्णन करून सांगितलं अमोद. मला अमोद, तुम्हाला आणि नीलम दोघांना मला एक प्रश्न अनेक वर्षांपासून माझ्या मनात आहे. मी तो भारताच्या संपूर्ण हवाई वाहतूक व्यवस्थेचं नियोजन करणाऱ्या नियमन करणाऱ्या मंत्र्यांना सुद्धा विचारलंय. पण तुम्ही दोघं जण प्रत्यक्ष त्या कामात आहात म्हणून मी तुम्हाला विचारतो. मला एक प्रश्न पडतो सातत्याने. आता इथे आपण बसलेले बहुतांश लोक आहोत. आपला दैनंदिन प्रवासाचा जो जे साधन असतं ते एसटी किंवा अन्य रस्त्यावरचीच गाडी हे साधन असतं. विशेषतः आपण एसटीचा मुद्दाम उल्लेख करूया, कारण इथे विद्यार्थी आहेत, हे बहुतांश एसटीने प्रवास करणार आहेत. एसटी मध्ये जेव्हा प्रवासी बसतो त्यावेळेस त्या प्रवाशाच्या सुरक्षे संदर्भात कोणताही विचार केला जात नाही. परवा महाराष्ट्र शासनाने एसटीच्या अपघातांसंदर्भातची एक माहिती दिली. ती माहिती अशी आहे की दर वर्षाला 1,000 लोक महाराष्ट्राच्या रस्त्यावर एसटी अपघातामध्ये मरतात. हवाई वाहतुकीमध्ये आपण पाहतो की वेगळ्या पद्धतीची सुरक्षा तिथे असते. ही सुरक्षा ज्या पद्धतीने पाळली जाते, तिथे तुम्हाला नियम असतात. विशिष्ट लाईट लागल्यानंतरच तुम्ही उठू शकता. विशिष्ट सिग्नल मिळाल्यानंतरच तुम्हाला खानपान सेवा दिली जाते. या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे तुम्ही दोघांनी एसटी पण बघितले आणि विमानं सुद्धा तुम्ही चालवतात. तर या दोन दोन टोकांमध्ये समन्वय कसा साधला जाऊ शकतो? आता हवाई वाहतूक जी तुम्ही जर त्याचा विचार कराल, तर मी एका वैमानिकेच्या नजरेने जेव्हा विमानाला पाहते, तर ती असते एक हजारो टनांची संरचना. बरोबर. त्याच्यात आम्ही शेकडो टनांचं इंधन भरतो त्याच्या पंखांमध्ये आणि ते ध्वनी गतीने जातं. म्हणजे ते जर तुम्ही विचार केला तर ते एक मिसाईलच आहे आणि ते प्रेशराइज्ड असतं एखाद्या फुग्यासारखं फुगलेलं प्रेशराइज्ड. म्हणजे ते मिसाईल आहे ते, म्हणजे एखाद्या तुम्ही अ, अ, शस्त्रात बसून राईट. प्रवास करतायत. एसटी तर तसं नाहीये. एसटी फार तशी बघितली तर तशी सेफ आहे, सुरक्षित आहे. पण विमान एसटी पेक्षा फार सुरक्षित आहे. उपरोधात्मक आहे, पण सर्वात सेफ प्रवास हा एअर ट्रॅव्हल आहे. आणि याचं कारण काय आहे? कारण आमचं जे एव्हिएशन आहे
ते हाय रिस्क ऑर्गनायझेशन याच्यात मोडतं. म्हणजे इथे फार धोके असतात, धोकादायक परिस्थिती असते, म्हणून तितकेच कडक नियम असतात आणि तितकीच दक्षता घेतली जाते आणि नियम कडक असतात. आणि प्रत्येक नियम आम्ही म्हणतो हा रक्ताने लिहिलेला असतो. हो हो. प्रत्येक नियमाची ओळ जी असते, आमची प्रत्येक कार्यप्रणाली असते, प्रत्येक प्रोसिजर असते, ती रक्ताने लिहिलेली असते. कोणाचं ना कोणाचं बलिदान तिथे दिलेलं असतं कोणी ना कोणी, आणि आम्ही ते काटेकोरपणे पाळतो. तर तशी जर तुम्ही इथेही आणली, कारण इथे अपघात जास्त आहेत उलट. हा मी म्हणाल ना, 1,000 मागच्या वर्षी 1,000 लोक मृत्युमुखी पडले फक्त एसटी अपघातामध्ये. मी Exactly. अन्य म्हणत नाहीये. म्हणजे ते जे म्हणते की जर मुंबई ते लंडन प्रवास करायचा आहे, त्यापेक्षा तुम्ही घरून ते एअरपोर्ट पर्यंत जाण्यात धोका जास्त आहे कारने. म्हणून ही जी नियम आम्ही पाळतो, ज्या पद्धतीने आमची सिक्युरिटी असते म्हणा किंवा सेफ्टी असते, ती जी काटेकोरपणे आम्ही पाळतो, तसं ब्लॅक बॉक्स थिंकिंग त्याला आम्ही म्हणतो. ब्लॅक बॉक्स असतो. एखाद्याने चूक केली तर ती चूक आम्ही अशी त्याला दुर्लक्ष करत नाही. ती का चूक झाली, त्या चुकीच्या गाभ्यात अजून कुठली चूक होती, त्याचं जे इतकं विश्लेषण केलं जातं आणि मग नियम बनवले जातात की आपण आता ही करायचं नाही. वा. मग ही जी ब्लॅक बॉक्स माइंडसेट आहे, ब्लॅक बॉक्स थिंकिंग, ती यायला हवी सगळीकडे. बरोबर. डॉक्टरही म्हणजे पाळत नाहीत. एक ते आपल्याकडून लिहून घेतात की काही झालं ऑपरेशन थिएटरमध्ये तर आमची जबाबदारी नाही. आमची प्रत्येक फ्लाईटचा प्रत्येक सेकंद हा नोटेड असतो आणि जर काय गडबड झाली तर आम्हाला बोलवतात, फ्लाईट सेफ्टी बोलवते चहा पाणी घ्यायला. वी हॅव टू फेस दॅट. म्हणून इतकं काटेकोरपणे जर असेल तर सुरक्षा कुठे येऊ शकते. आमोद, आता आपण भारतातील एकूणच हवाई वाहतुकी संदर्भात किंवा लोकांचा जो हवाई वाहतुकीकडे वाढलेला कल पाहतोय. 10-20 वर्षांपूर्वी जेवढे प्रवासी विमानात बसत नव्हते त्याच्याही पेक्षा कितीतरी पट अधिक प्रवासी विमान प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि एअरपोर्टचं जाळं खूप मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतंय. छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा एअरपोर्ट होताना दिसत आहेत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर विमान निर्मिती हा मोठा व्यवसाय होऊ घातलेला आहे. तर तुम्ही भारतामध्ये या व्यवसायाला कितपत स्कोप आहे असं असं पाहता यावर? हा अतिशय चांगला प्रश्न आहे. कारण सध्याचं सरकार जे आहे, जे गेली 2 टर्म्स आहे आणि त्याच्या आधीची सरकार पण, या सगळ्यांनीच गेली काही वर्ष फार चांगलं काम केलेलं आहे हवाई वाहतुकीच्या दृष्टीनं. आणि आता मी मॅन्युफॅक्चरर म्हणून याकडे ऑफकोर्स बघतो, एक बाजारपेठ म्हणजे भारत, आणि मी एक प्रवासी म्हणून पण भारतीय म्हणून या सगळ्याकडे बघतो. तर तुम्ही अगदी चांगला मुद्दा मांडलात. साधं उदाहरण द्यायचं झालं तर फक्त गेल्या 13 ते 14 वर्षात आपले टोटल डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल म्हणजे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासी भारतामध्ये येणारे याची संख्या 7 कोटीवरून गेल्या 13 वर्षात 22 कोटी झालेली आहे. आणि हा जो एकूण एव्हिएशनचा जो व्यापार आहे नुसत्या भारतापुरता, त्याचं व्हॅल्युएशन 73,000 कोटी रुपये एवढं आहे दरवर्षात. तर एवढ्या मोठ्या स्केलवर, आणि जर पायलटची संख्या बघितली, ज्याच्या आता कॅप्टन नीलम कमांडर एक उत्तम अँबॅसेडर आहे त्या त्या पूर्ण स्पेसची, तर त्यात आपल्याकडे आता 11 ते 12,000 पायलट्स टोटल आहेत भारतामध्ये रजिस्टर्ड डीजीसीए कडे. आणि पुढच्या फक्त 6 वर्षामध्ये अजून 11,000 पायलट्स लागणार आहेत. आणि प्रत्येक विमानामागे 5 मेकॅनिक्स लागतात आणि प्रत्येक एअरपोर्ट चालवायला 50 ते 60,000 लोक लागतात. तर हे जेव्हा आपण सगळं गणित मांडतो, आणि त्याच्यामध्ये एक फार चांगलं वाक्य आहे एव्हिएशनच्या बाबतीत, की एक एव्हिएशनचा जॉब हा 7 जॉब्स क्रिएट करतो त्याच इकोसिस्टीम मध्ये, त्या भौगोलिक एरियामध्ये. तर आता ह्या सगळ्यामधनं आता भारताचं सध्याचं स्थान काय? तर गेली एक माझ्या मते, मी अगदी फक्त गेली 8 वर्ष 10 वर्ष असं स्पेसिफिक नाही, पण गेली काही सरकार, गेल्या काही टर्म्स, मेक इन इंडिया हे नाव जरी असलं तरी गेली काही वर्ष सातत्यानं भारताचा एव्हिएशन मधला सहभाग हा वाढत चाललेला आहे. याला 2 कारण आहेत. एक तर US डॉलर्समध्ये सारखं आपल्या विमानांचा मेंटेनन्स परदेशात करणं हे परवडणारं नाही आपल्याला, आणि हे चांगलं पण नाही, कारण आपल्याला स्वावलंबी होणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावरती जेव्हा एअर इंडियाचं डील झालं होतं 15 वर्षापूर्वी, तेव्हा त्याच्या अंडर एअर इंडियाचं काही ऑफसेट्सच्या अंडर बोईंगनं मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट केली. आता एअरबसची नुसत्या 14,000 लोक ही इंजिनिअरिंग डेव्हलपमेंट भारतामध्ये करतायत. कॉलिन्सची 10,000 लोक आहेत आणि बोईंगची 2,000 लोक आहेत.
तर अशा पद्धतीनं भारताचं जे काम आहे आता सिव्हिल एव्हिएशन मधलं, आपल्याकडे लोक फार मोठ्या प्रमाणात मोठ्या अपेक्षाने बघायला लागली आहेत. कारण उत्तम दर्जाचं इंजिनिअरिंग, उत्तम दर्जाची शिक्षण आणि दर्जा आणि त्याची त्या मानानं तुलनेनं युरोप आणि अमेरिकेच्या कंपॅरिझन मध्ये आपली कॉस्ट कमी पडते त्या लोकांना. त्यामुळे आपला एकूण जो सगळा भाग आहे या सगळ्यामध्ये, आणि मग उडान असेल, गगन असेल, सध्याच्या ज्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आहेत, आणि मी स्वतः मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन मध्ये गेल्या काही वर्षात जाऊन जाऊन अनेकदा काय केलं म्हणजे आपलं एव्हिएशन जरा जास्त स्पीडने पळायला लागेल किंवा उडायला लागेल म्हणूया, ते ते मी जास्तीत जास्त प्रयत्न केलाय. मी सेक्रेटरीजना जाऊन भेटलेलो आहे. म्हणजे बऱ्याचदा तेच मला बोलवायचे की लेसॉर्स आपल्याला लीज करत नाहीयेत विमानं, तर काय करावं लागेल. तर अशा पद्धतीचं काम खूप मोठ्या प्रमाणावर आता चालू आहे सर. हो छान. एकूणच म्हणजे भारतीय हवाई वाहतुकीमध्ये जो बदल झालेला आहे, हा बदल खूपच आश्वासक आहे आणि त्यातून निर्माण होणारी रोजगार निर्मिती ही नव्या पिढीला अधिक चांगलं बळ देणारी ठरणार आहे. नीलम, आता अमोल बोलताना म्हणाले की एअरबस निर्मिती संदर्भात ते म्हणाले तुम्ही स्वतः एअरबस 350 चालवता. तो अनुभव अ, ऐकायला आवडेल आम्हाला सगळ्यांना. एअरबस हे अगदी अत्याधुनिक विमान आहे. हो. स्टेट ऑफ द आर्ट अगदी. म्हणजे सगळंच त्याच्यामध्ये विमान इतकं आहे की ते आधी प्रत्येक गोष्ट विमानाची कंट्रोलर म्हणजे जसे ट्रॅफिक पोलीस असतात, तसे आमचे हवाई पोलीस नियंत्रण करतात सगळ्या हवाई वाहतुकीचं. त्यांना सांगावं लागायचं. हे एअरबस स्वतःच सांगतं. आणि विमानं तशी सगळीच एकमेकांशी बोलतात. हा. म्हणजे जेव्हा उडत असतात किंवा जर त्यांना वाटलं की आपली टक्कर होईल, हा. तर ते एकमेकांशी बोलतात की नाही, अरे अरे टक्कर होणार आहे आपली, तू वर जा मी खाली जातो. समजा एखाद्या पायलटचं डोकं फिरलं आणि हे खाली जायचं विमान त्याने वर उचललं उलट, तर त्या दुसऱ्या विमानाला सांगतो पायलट वेडा झालाय, मला वर घेऊन चाललाय, तू आता खाली जा, मी वर चाललोय. हो. म्हणजे हे ट्रॅफिक कोलिजन अवॉइडन्स सिस्टम म्हणजे इतकं प्रगती झाली आहे या सिस्टम्स मध्ये. किंवा कसला बिघाड झाला तर ती सगळी प्रोसिजर आमच्या समोर स्क्रीनवरती येते. कुठलं बटन दाबायचं, काय करायचं, त्या तिथपासून ते सगळ्या गोष्टी आम्हाला विमान सांगतं. विमान आमच्याशी बोलतं. वा. आमचा जो संवाद असतो हा सतत विमानाशी चाललेला असतो. ती भाषा असते एक आमची एक विमानाची, पण ती इतकी सुंदर आहे आणि इतकी अचूक आहे. तर छानपणे संवाद चाललेला असतो आणि एकदम स्टेट ऑफ द आर्ट आमचं विमान आहे. तुम्ही पहिल्यांदा केव्हा एअरबस चालवण्याचा अनुभव घेतला? मी एअरबस 2006 मध्ये उडवायला सुरू केले. तर आधी मी सुरुवात केली एअरबस A320 आणि आता नुकतंच आलंय एअरबस A350 भारतात. दुसरीकडे होतं पण भारतात हे पहिल्यांदाच आलं. पहिल्यांदा. हो. तर इथे पहिल्यांदाच आता मी 350 वर आहे. याच्या जोडीला तुम्ही प्रशिक्षण जे देता हम्म. त्या संदर्भात मुलांना जरा अधिक सांगितलं तर आवडेल त्यांना. तर आता आपल्या परीक्षा इथे कशा असतात, पेपर लिहायचा किंवा ओरल परीक्षा असतात. आमच्या इथे ज्या परीक्षा असतात त्या फ्लाईटवर असतात. 2 टप्पे असतात. एक सिम्युलेटर असतं. सिम्युलेटर म्हणजे विमानासारखंच कॉकपिट हे जमिनीवर बनवलेलं असतं. आणि तिथे आम्हाला ट्रेनिंग असते. दर 6 महिन्याला आम्हाला प्रूव्ह करावं लागतं, की जर इंजिनमध्ये फायर झालं, आग लागली, हे झालं, हायजॅक झालं, आम्ही ते करेक्टली विमान लँड करू. तर त्याची टेस्ट असते आणि ती टेस्ट आम्हाला दर 6 महिन्याला पास व्हायची असते. तर सांगा. दर 6 महिने आणि जर नाही पास झाली ते बसवतात आम्हाला ग्राउंडेड. तर ही झाली सिम्युलेटरची परीक्षा. मी जी परीक्षा घेते ती विमानावर. म्हणजे A to B फ्लाइट ही कशी करायची? म्हणजे ती फक्तच तुम्हाला मुंबई ते सातारा असं विमान चालवायचं नाहीये. ते सुरक्षित, कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी खर्चात. ही जी नॅव्हिगेशनची कला आहे, ती कला आम्ही शिकवतो, प्रशिक्षण देतो किंवा कोण को पायलटची ट्रेनिंग वेगळी असते. कमांडर जर को पायलट कमांडर होत असेल, तर त्या कमांडरचा साठी आम्हाला ट्रेनिंग द्यावी लागते. तर कॅप्टन नेहमी डावीकडे बसतात हा, हा. आणि को पायलट उजवीकडे. तर को पायलटची ट्रेनिंग असेल तर मग मी डावीकडे बसलेली असते. मला डाव्या हाताने विमान उडवावं लागतं. हो. जेव्हा कमांडरची ट्रेनिंग असते, तेव्हा मी उजवीकडे बसलेली असते. मला उजव्या हाताने विमान उडवलं. मला दोन्ही हाताने विमान उडवणं ह्याची आमची टेस्ट असते. अर्जुनाचं नाव, अर्जुनाला अनेक नावं होती. त्याचं एक नाव होतं सव्यसाची. सव्वा सव्यसाचीचा अर्थ होता की दोन्ही हाताने धनुष्यबाण चालवू शकणारा. ॲम्बीडेक्स्ट्रस. समोर एक सव्यसाची बसलेला आहे.
आधुनिक सव्यसाची आहेत. येस, ॲम्बिडेक्स्ट्रस. मजा येते पण ट्रेनिंग आणि प्रवासी असतात म्हणजे कसलीच चूक होता कामा नये. या अमोद, आता यांच्याकडून प्रत्यक्ष विमानोड्डाणाचे अनुभव आम्ही ऐकत असताना, अ, तुम्ही जे काम करता हे विमान निर्मितीच्या बरोबर जागतिक बाजारामध्ये त्याची विक्री करणं हे हे सुद्धा अत्यंत आव्हानात्मक काम आहे. आणि विक्री करताना तुमची जी सगळी कौशल्य असतील ती कौशल्य पणाला लागत असतील. तुम्हाला भारतात विक्रीचा अनुभव आहे का? हो आहे. भारतामध्ये डेफिनेटली आहे आणि प्रत्येक मार्केटनुसार, बाजारपेठेनुसार त्या मार्केटची एक सेल्स स्ट्रॅटेजी असते आणि ती वेगळ्या पद्धतीची असते. भारत हा जास्त करून रिलेशनशिप बेस्ड आहे. भारत, चायना, आशियातले बहुसंख्य देश, एक्सेप्ट फॉर सिंगापूर, हे जास्त करून रिलेशनशिप बेस्ड गोष्टींवर आहेत. तर त्याच्यामध्ये मग तुम्ही ऑलरेडी केलेलं काम काय आहे, तुमचा सपोर्ट कसा आहे त्या विमानाचा, या बऱ्याच गोष्टी बघितल्या जातात. तर मी भारतामध्ये म्हणजे साधारणतः एक 50 ते 52 देशांमध्ये माझं काम असतं. आणि भारतात गेलं की अर्थातच मला सगळ्यात जास्त उत्साह असतो. तर होंडा जेट अजून आम्ही भारतात लॉन्च केलं नाहीये. याचं कारण असं की आम्ही फक्त आतापर्यंत 8च वर्ष झाली आम्हाला विमानं बनवायला लागून. आणि आमचं जे प्रोडक्शन आहे ते अमेरिकेमध्येच ऑलमोस्ट सगळं संपतं. म्हणजे इनफॅक्ट आम्ही आत्ताच्या डबल प्रोडक्शन केलं तरी ते सगळी विमानं अमेरिकेतच खपतील इतका त्याला खप आहे. याचं कारण ते प्रायव्हेट जेट आणि लाईट जेट आहे. त्यामुळे हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल जे असतात ते जास्त करून ती विमानं स्वतःसाठी घेतात. तर आता भारतामध्ये मी फ्लीट ऑपरेशनसाठी आता 2 मोठ्या कंपन्यांबरोबर माझा जो व्हाईस प्रेसिडेंट सेल्स जो आहे तो सध्या काम करतोय. मी अर्थातच इन्व्हॉल्ड आहे, पण तो डायरेक्ट आता तो इन्व्हॉल्ड आहे आणि मग ऑफकोर्स इव्हेंच्युअली मी जाईन तिथे किंवा येईन. आणि त्याच्यामध्ये मी जेव्हा कमर्शियल एव्हिएशन मध्ये होतो तेव्हा एअर इंडिया आणि स्पाइस जेट हे दोन्ही आणि इंडियन एअरलाइन्स तेव्हा होती. हे माझे कस्टमर्स होते आणि त्यामुळे त्यांचं सगळं इनफ्लीट, सगळं सपोर्ट, सेल्स, सगळं काही बघायचे माझी टीम. आणि आता मी जनरल एव्हिएशन मध्ये आहे. त्यामुळे बिझनेस जेटसाठी आम्ही त्या 2 कंपन्यांबरोबर काम करतोय. तर आता आमच्या कंपनीचा बॅकलॉग सध्या पुढची 3 वर्ष आहे. त्यामुळे ते जरा सेल्समध्ये प्रॉब्लेम येतो की विकायचं झालं तर त्या लोकांना जेव्हा मी सांगेन की मी तुम्हाला 2028 ला नक्की प्लेन देतो तर ते म्हणणार की मग आपण तेव्हाच भेटू. तर त्यामुळे तो जरा प्रॉब्लेम येतो. आपल्याकडे बजाजच्या स्कूटरला एवढी वेटिंग लिस्ट असायची, लोकांना अनुभव आहे सुरुवातीच्या काळातला. तसंच आता विमानासाठी पण वेटिंग लिस्ट निर्माण झालेली दिसते. आमोद, याच्या जोडीला मला एक प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो की आता ज्या ज्या गतीनं आणि ज्या पद्धतीने हवाई प्रवास लोकांच्या अंगवळणी पडत चाललेला आहे आणि त्याच्यासाठीच जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर असायला पाहिजे, विशेषतः जिल्हा पातळीवरचा. आता अमेरिकेमध्ये जेव्हा आपण फिरतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की तिथे जिल्हा स्तरावर अगदी स्थानिक स्तरापर्यंत विमानतळांचं जाळं गेलेलं आहे. आपल्याकडे अजून तेवढ्या मोठ्या प्रमाणात हे पाहायला मिळत नाही. त्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे, म्हणजे शासकीय पातळीवरून काय झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही, तो खूप चांगला प्रश्न आहे. कारण गेल्या काही वर्षातलं जरी आपण बघितलं तरी, आणि नीलम हॅज विटनेस्ड दिस, की तिनं ते प्रत्यक्ष करिअरमध्ये बघितलं असेल की जास्तीत जास्त रिजनल एअरपोर्ट्स हे त्या लूपमध्ये आता यायला लागलेले आहेत. जसा हायवेचा लूप आहे आपल्याकडे महामार्गांचा, तसा आमच्या हवाई मार्गांचा पण आता एक खूप मोठं जाळं हे आपल्या देशामध्ये बनू पाहतंय. पण अजून डेफिनेटली आपल्याकडे 250 एअरपोर्ट्स असे आहेत की जे आपण वापरू शकतो चांगल्या पद्धतीने. तर त्या कनेक्टिव्हिटीसाठी इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे आणि टेक्नॉलॉजीची गरज आहे. तर आम्ही ओईएम्स म्हणून, जसं नीलम मगाशी सांगत होती की पायलट आणि त्या मशीनची जी भाषा आहे किंवा ह्युमन फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता येऊ लागलाय. तर त्यामुळे विमानाच्या डिझाईन मध्येच आम्ही बऱ्याच गोष्टी वाढवतोय. आणि ग्राउंड इन्फ्रास्ट्रक्चर जे असतं त्याच्यामध्ये डेफिनेटली मोठ्या प्रमाणावरती काम सुरू आहे. इनफॅक्ट सध्या लास्ट माइल कनेक्टिव्हिटी म्हणून एक मोठा उपक्रम आपल्या सरकारचा आहे. ग्रीन एअरपोर्ट्स म्हणून एक कॉन्सेप्ट आहे. वॉटर एअरपोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये. आता नुकत्यातच सध्याच्या सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर जे आहेत त्यांनी डिहॅव्हिलंड एअरक्राफ्ट ऑफ कॅनडाला बोलवून फक्त विविध प्रकारच्या लेक्स आणि समुद्रांमध्ये ते विमान उतरवून प्रवासी वाहतूक केली भारतभर.
म्हणजे ते अक्षरशः हिमाचल पासून कन्याकुमारी पर्यंत आणि इकडे अगदी एक्स्ट्रीम ईस्टला सगळीकडे जाऊन आले. आणि तर त्याच्यामुळे त्या पद्धतीचं पण काम चालू आहे की जमिनीवर न येता पाण्यातल्या पाण्यात वॉटर टू वॉटर असं होईल. तर अशा पद्धतीची बरीच कामं चालू आहेत. निश्चितच. नीलम, आता मगाशी बोलत असताना तुम्ही एक गोष्ट सांगितली, ती म्हणजे तुमच्या घरातील सगळ्या मंडळींना तुम्ही विमान प्रवासाचा अनुभव दिलेला आहे. म्हणजे सरकारी जाहिरातीत आपण बघितलेलं असतं की मुलगी शिकली ना प्रगती झाली, परंतु खऱ्या अर्थाने तुमच्या घरामध्ये तुम्ही हवाई प्रवास सगळ्यांना जो घडवलेला आहे, तो अनुभव तुम्ही जर सांगितला मुलींना विशेषतः, तर ती चांगली गोष्ट राहील. मी माझ्या वडिलांच्या ज्या बहिणी होत्या 8 बहिणी, हा. त्याच्यातली थोरली बहीण परित्यक्तेचं जीवन जगत होती, पदाबाई. तिला आम्ही आत्याबाई म्हणायचो. हा. तर मी तिला पहिल्यांदा विमान प्रवास घडवून आणला होता. तो म्हणजे औरंगाबाद ते मुंबई आमच्या लग्नासाठी. तर ती इतकी काय खुश झाली होती. हा. एअरपोर्टवर इतक्या जोर नऊवारी वगैरे तिचा वेश असायचा. मस्त तिचं चाललं होतं, ग बाई सरगी घंटा वाजवली ग तू. इतकी इतकी म्हणजे अ, आनंदी झाली होती. तर अशा माझी आजी बसली आहे. आजीलाही मी दुबईला फिरवून आणले. हा. तर आजी सुद्धा मस्त नऊवारी साडीत दुबईभर फिरली. आणि तिथे पण इमिग्रेशन, दुबईवाले जे इमिग्रेशन वाले होते, तर त्यांना ते काहीतरी बोलत होते हिंदीत. पण आजीबाईने दिलं राम राम. त्यांनी उत्तर दिलं राम राम. वा. म्हणजे आपल्या देशाचा, आपल्या बोलीचा आपल्याला अभिमान असेल, तर मग गारबाच्या मुखानेही राम वदवता येतो. वा. मग अशा आमच्या आज्या, मावश्या, आत्या सगळ्या फिरल्या आहेत आणि अगदी गमतीशीर सगळ्यांना प्रवास घडवून आणलाय. बघितलं ना, म्हणजे एक मुलगी जर प्रगती करते तर संपूर्ण कुटुंबामध्ये त्याचं एक नवचैतन्य ती पसरवू शकते. आता मी आमोद, आपल्याला एक शेवटचा प्रश्न विचारतो की आता हवाई वाहतुकी संदर्भात एक जो खूप मोठ्या प्रमाणात अवेअरनेस निर्माण झालेला आहे, लोक खूप मोठ्या प्रमाणात परदेशात जायला लागलेले आहेत, परंतु त्यांच्यामध्ये विमान प्रवासा संदर्भातच्या शिस्तीचा एक अभाव भारतीय प्रवाशांच्या बाबत दिसून येतो. मध्यंतरी एक बातमी खूप गाजली, ती म्हणजे गुजरात मधून एक विमान सिंगापूरला गेलं होतं. त्या विमानामधल्या प्रवाशांनी 4 तासामध्ये त्या विमानातली सगळी दारू फस्त करून टाकलेली होती. हा एक भारतीय प्रवाशांबद्दल साधारणतः नेहमी असा एक आक्षेप घेतला जातो. तुम्ही काय सांगाल या सगळ्याबद्दल? हो, हा आता थोडासा लोकांनी सॉरी शिकून घेण्याचा एक भाग आहे. माझ्या मते सध्या असं झालंय की अजून आपल्याला ती नॉव्हेल्टी आहे आपल्या बऱ्याचशा लोकांना. तर त्यामुळे ते विमान प्रवासाचं जे नाविन्य आहे त्याचा काही लोक खूप शांत राहून आणि शाय होऊन अनुभव घेतात आणि काही जरा जास्तच उत्साही होतात. तर त्याच्यामुळे तो जो प्रकार आहे तर त्याला थोडंसं इमेजचा देशाच्या प्रश्न येतो आणि आपली इमेज खराब होते. पण लोकांनी जरा ह्याचा विचार केला तर कारण बऱ्याचदा ती नेणारी एअरलाईन असते ती पण आपलीच असते, म्हणजे ते कर्मचारी आपले असतात आणि मग त्यांना ती दोन्हीकडची कसरत करावी लागते की ते आपल्या प्रवाशांनाही सांभाळा आणि ते देशाची एक आपल्या इमेज आणि ब्रँड असतो तो पण सांभाळा. तर माझ्या मते जसजसं मच्युअर होईल, आपली प्रगल्भ होईल जास्त लोक जसे हवाई वाहतूक करून, तसं हे प्रमाण कमी होईल. कारण मी बऱ्याच देशांमध्ये जगात जातो आणि त्यातली बरीचशी इमर्जिंग मार्केट्स आहेत. तर तिथे बऱ्याचदा अजूनही सीट बेल्ट कसा लावायचा वगैरे असं माहिती नसलेली लोक पहिला प्रवास त्यांचा असतो. तर तर त्याकडे म्हणजे ते साहजिक आहे, नैसर्गिक आहे. फक्त लोकांनी थोडा विचार केला, कारण इस्पेशली जेव्हा आपण भारताच्या बाहेर जात असतो किंवा कुठेही असतो, तेव्हा आपण आपल्या देशाचे अँबॅसेडर असतो, राजदूत असतो. तर त्या माझ्या मते भारताची प्रतिमा ही भारतीयांनीच सर्वाधिक जपली पाहिजे, जास्त करून भारताच्या बाहेर असताना. तर त्यामुळे ती काळजी फक्त आपल्या प्रवाशांनी घ्यायला हवी. तर मग आपण काय सांगाल या सगळ्या अनुभवाच्या संदर्भात? जे अमोद म्हणतायत ते अगदी बरोबर आहे. आपण प्रतिनिधित्व करतो जेव्हा आपण इंटरनॅशनली प्रवास करतो, आपल्या देशातला आपण रिप्रेझेंट करतो. मग ही जी आहे ही सगळी संस्काराचा भाग आहे. आणि हा आपण प्राथमिक शाळेत शिकायला हवा. मग ही शिक्षकांची, पालकांची जबाबदारी आहे की एक कसा नागरिक घडवायचा. आता आपण जाता जाता या मुलांना हवाई सेवेमध्ये काय संधी आहेत त्या संदर्भात जरा तुम्ही दोघांनी जर सांगितलं
तर ते अधिक जास्त महत्वपूर्ण ठरेल. आपण सुरुवात हवाई सेवेत कारण आता आपण सगळ्यात जास्त आपलं पॉप्युलेशन जनसंख्या म्हटली तर आपण नंबर 1 देश झालोय आणि इथून सगळे ओथंबून वाहते ही जनसंख्या, ही जी तरुणाई तरुण आहे एक्झॅक्टली प्रोडक्ट आणि प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन हे सगळं आणि यांना फार सध्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत एव्हिएशन मध्ये. भारतातले जेव्हा भारतीय लोक आहेत ते नातेवाईकांना भेटायला, लग्न कार्य, काही म्हणा आप्तेष्टांना भेटायला ते प्रवास करतातच करतात. आणि करतच राहणार. म्हणून एव्हिएशन हे जे आहे हे फार मजबूत क्षेत्र आहे. तर तुम्ही आणि याच्यात फक्त पायलटच नाही, याच्यात अजून विविध प्रकारच्या जॉब्स आहेत. स्ट्रेस होऊ शकतात. एअर होस्टेस, इंजिनियर, एअर ट्रॅफिक कंट्रोलर, बऱ्याच गोष्टी आहेत. रनवे निगडीत असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे, त्यात कितीतरी गोष्टी आहेत. तर त्याच्यात पडावं आपण, कारण हे क्षेत्र मरणार नाहीये, हे फार चालणारं क्षेत्र आहे म्हणून. अमोद, आपण काय सांगाल? हो, अतिशय नीलमनं उत्तम सांगितलं. आणि विमानं बनवण्याच्या दृष्टीनं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आणि सगळ्या गोष्टी या तर आहेतच आणि बनवण्याच्या दृष्टीनं पण आता भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर विमानाचे पार्ट्स बनवणं हा एक मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला आहे. तर बोईंग आणि एअरबस ऑलरेडी आहेत, दे हॅव लँड आत शिरताय. मी होंडाचे पण आता काही पार्ट्स तिकडे मूव्ह करायचा सध्या प्रयत्नात आहे. तिथल्या सप्लायर्सशी बोलणं चाललंय, कारण मला कुठून तरी भारताचं सगळं ते आपली लेव्हल आहे ना ती वर न्यायची आहे आणि हा ग्रुप एफर्ट आहे. तर हा सगळ्यांनी मिळून करायला लागेल. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण एकूण आवाका बघतो तर आपण ऍज नीलम सेड मिडल क्लास पॉप्युलेशन जगात सर्वात जास्त संख्या, वर्किंग एज पॉप्युलेशन जगात सर्वाधिक संख्या आणि त्या मानानं विमानांची संख्या जर बघितली तर आपली सर्वात कमी संख्या आहे. म्हणजे आपण डेव्हलपिंग नेशन्सच्या पण खाली आहोत पर कॅपिटा बेसिसवर नंबर ऑफ सीट्स काढल्या तर. तर त्यामुळे एकूण जर जसजसं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होईल तसं प्रचंड संधी नोकरीच्या आपल्या तरुण तरुणींना असणार आहेत आणि जरूर त्यांनी एव्हिएशन विचार करावा आणि पुढे जगाची बाजारपेठ भारत होऊ शकतो. आणि ऑलरेडी सुरू झालंय थोड्याफार प्रमाणात. मलेशिया, साऊथ ईस्ट एशियामधली विमानं आता आपल्याकडे मेंटेनन्सला यायला लागली आहेत. तर हे जेव्हा आता वाढायला लागेल तेव्हा आपण एक फार मोठा ग्लोबल हब होणार आहोत आणि त्यावेळेला पुन्हा माणसांची कमतरता पडेल. त्यामुळे खूप मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. धन्यवाद अमोद आणि धन्यवाद नीलम. हा, हा, बोल. हा, तुम्ही तुम्ही काय बोल? अरे हा, आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत आणि आता नीलम एका संवादाच्या संदर्भात बोलू इच्छित आहेत, तर ते तुम्ही ऐकलं पाहिजे. हो, ते बोली भाषा जी आहे बोली भाषेसंदर्भात आपला हा. जो आधीचा परिसंवाद झाला होता त्यावरून त्यांना सुचलं त्यांना म्हणून त्यांनी. आपल्याला किती आदर आहे हा. बोली भाषेचा. म्हणून एक तुम्हाला एक माझ्या वडिलांच्या ढोर या आत्मकथनातला एक किस्सा तुम्हाला सांगते. हम्म. तर माझे वडील हे 12वं अपत्य, त्यांच्या 8 बहिणी आणि मग 4 भाऊ, असे हे 12 जण होते. तर पहिल्या आहे आपद्मिनी, नागिनी, कस्तूर, केशर, सत्यभामा, सरस्वती, द्रौपदी, संत सखुबाई, ह्या 8 बहिणी आणि मग महादेव, आजीनाथ, ब्रह्मदेव, भगवान. तर ह्या पैकी आजीनाथ ह्या माझ्या चुलत्याचं लग्न मुंबईच्या धारावीत होतं. तर यांची आई ह्या सगळ्या भराडाला घेऊन धारावीत जानवस घर तिचं होतं तिथं घेऊन गेली. सगळेजण दाटीला मांडीला मांडी लावून दाटी वाटीनं बसलं. एक बारीक शेलाट बाई माणूस लांब लचक डोक्यावर पदर घेऊन तिथं आलं आणि सगळ्याच्या पटापटा पाया पडून गेलं. तशी कुजबूज झाली. बरी आहे ना, आदर दिसतीय ना, आदर. आई मोजू लागली, म्हणजे म्हणू लागली की पोरानं स्वतःच्या मनाने केली या, पण पोरगी तर लई उजवी दिसती र, कसला बहिणी भावंडावणी जोडा दिसतोय. अशी परित्यक्तेचं जीवन जगणारी आमची पदाबाई त्यांनी टोला हाणला. म्हणली अगर राहू दे, चावलं म्हणजे गिळण आणि परसंग पडन तवा कळण. तस काय कळते तुला माती चांगलं न वांगाळ ना अंधन तवा खरं. अशी सरसाबाई सरसावली. म्हणली ह्या पदीला तर कुणाला बी नाव ठेवाय पाहिजे. मी नांदीला 12 बुधी, फोडलं कपाळन बांधली चिंधी. सरसे तुझ्या वाटण आहे बघ म्या. मॅम आपल्या आईला म्हणते हाय. अगं मग कशाला एखाद्याच्या हिकेला निंदितीस, स्वतःला नांदून दमली तवा जगाला सांगतीस वय ग. तुझी तर नुसती बोलणी उच्च करणी कुच. तर यांना जाणीव देण्यासाठी त्यांची भोळी भाबडी बहीण एक नागाबाई ती पुढे आली. ती म्हणली अगं घरी ती दारीन सासर ती माहेरी, तुम्ही लगीन लावायला का पाहुण्या भांडाय ग. तिच्यावर सासाबाई कावली. म्हणली अगं गप ग, तुझं लय भोळी शीतान चोळी बेता हाईच बघ.
म्हणजे ह्या दोघी बहिणी सख्ख्या बहिणी होत्या, पण पक्क्या बहिणी होत्या. लग्न झालं, जागरण गोंधळ झाला, मग ह्या दोघींचा गोंधळ पुन्हा सुरू झाला. आता हे लग्न धारावीत होतं, सरसाबाईला धारावीत दिली होती, मग तिला आलं होतं पोटारपण. तिनं खुसपाट काढलं. म्हणली एक ना धड, भाराभर चिंध्या, नुसत्याचा काय माळ काय आल्या आता. थोरल्या पण हाय का नवरदेवाला कसली मदत, सगळं मलाच बघावं लागतंय बाया. असं पदाबाईचं डोकं बिनसलं. म्हणजे अगं ये आईजीच्या जीवावर बाईजी उदार, ह्याचा दिवाण रातचा अंधार, लई तोरा मिरवायला लागलीच होती काय का कैदाशीन. अगं कैदाशीन तो का म्या भटकुर, बाळातपणात माझ्या लेकरू वाळायचं केलतस, स्वतःच जगलं नाही म्हणून माझ्या लेकाचं बाळ तर नदीला वाळत पूर्ण होत आली होतीस की ग तू. अगं 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 त्या करणाऱ्याचा हात झाटत्या, नाही तर बोलणाऱ्याच्या तोंडात सुत्तावानी ग किड पडत्या. असं या दोघींचं जुंपलं होतं. मला हे इथे सांगायचं मुद्दाम का होतं, की शिक्षण माझं इंग्रजी माध्यमात झालंय. लंडन अमेरिका रोज चाललंय. नवरा माझा गोव्याचा, इंग्रजीमध्ये सगळं असतं, पण मराठी भाषेची मायबोलीची नाळ ही अजून तुटलेली नाही. वा, शोध मराठी मनाचा अजून वेगळा काय पाहिजे याच्या व्यतिरिक्त. वा. म्हणून शिक्षण कुठल्याही भाषेत असू द्या, मराठी, इंग्रजी किंवा पालकांचा आणि आपल्या कुटुंबाचा म्हणजे समाजातल्या ह्या छोट्या घटकाचा हे जबाबदारी आहे की मराठीला जपायचे, बोली भाषेला जपायची. रयतेची भाषा आहे. माझे वडील रयत शिक्षण संस्थेतूनच शिकलेले आहेत, तर त्यांनी आम्हाला हा वारसा दिलाय. मग अभिमान असावा आपल्या भाषेवर, अभिजात मराठीवरही, आणि ह्या इरसाल बोली भाषेवर सुद्धा तितकाच अभिमान असावा आपला. क्या बात. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. अमोद, नीलम, तुम्हाला पण. महेशजी, थँक्यू माधुरी. हा, थँक्यू. थँक्यू अमोद. थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे धन्यवाद. आणि माननीय दळवी साहेब आणि माननीय रामदासजी फुटाणे नाना यांचे मनपूर्वक आभार या संधीबद्दल. आणि महेशजी आणि नीलम, पुन्हा एकदा तुमच्याशी संवाद साधल्याबद्दल फार छान वाटतंय. थँक्यू.